येस, मिडनाईटला जर का भूक लागली तर काय खाल्लं पाहिजे, तर एखाद्या वेळेला हायपोग्लायसेमियामुळं आपल्याला बऱ्याच वेळेला रात्रीच्या वेळेला क्रेविंग होऊ शकतं आणि त्यावेळेला असं वाटतं की आता काय खाऊ आणि काय नको. आणि मोस्ट ऑफ द डायबिटिक मला असं लक्षात आलं की जे अवेलेबल असेल त्यावेळेला तो पदार्थ खातात. मग कोणी ब्रेड खाताना दिसून आलेला आहे, मग कोण लिटरली पोळी भाजी खायचा प्रयत्न करतं, किंवा काही काही जणांना स्वीटचं क्रेविंग झालं तर लिटरली ते रात्री चहा किंवा कॉफी, किंवा अगदी मी असं पण ऐकलेलं आहे की काही डॉक्टर मला मिळालं नाही, मी मॅगी करून खाल्ली. तर मला असं वाटलं की असले सगळे पदार्थ खाण्यापेक्षा तुम्हाला त्यावेळेचं ते क्रेविंग कंट्रोल करण्यासाठी काही सांगता आलं तर मी तुम्हाला एक 4 ते 5 आत्ता अल्टरनेटिव्ह देणार आहे. तर सगळ्यात पहिलं तुम्ही पहिल्यांदा हे आयडेंटिफाय करा, ज्यावेळी रात्री तुम्हाला असं होतंय तर तुम्हाला नक्की तहान लागलेली आहे, म्हणजे डिहायड्रेशनमुळे होते का शुगर लो झाल्यामुळे होते. बऱ्याच वेळेला रात्री आपल्याला जे क्रेविंग झालेलं असतं हे सायकॉलॉजिकल क्रेविंग असतं. आपण लवकर जेवण केल्यामुळे आपल्याला असू शकतं, बऱ्याच वेळा शुगर कमी झालेलं नसतात. तर अशा वेळेला कुठलंही स्नॅक्स पोटात टाकायच्या अगोदर तुम्ही 1 किंवा 2 मिनिटं एका ठिकाणी स्वस्थ बसून 1 किंवा 2 ग्लास पाणी पिलं तर तिथं 50% क्रेविंग तुमचं कमी होतं. तुमच्या हँडी याच्यामध्ये तुम्ही असे पदार्थ तुमच्या आजूबाजूला ठेवा की जे पदार्थ तुम्हाला हेल्दी आहेत. सगळ्यात जो बेस्ट ऑप्शन असतो तो ड्रायफ्रूट्स, पीनट्स हा एक त्याच्यामध्ये ऑप्शन होऊ शकतो. एखादं फ्रूट, जर का फ्रूट तुम्हाला असेल तर फ्रूटमध्ये सफरचंद किंवा पेरू हे 2 फ्रूट सगळ्यात बेस्ट आहेत. थोडं गोड त्यातल्या त्यात खावं वाटलं तर डाळिंबावरती थोडंसं ओलं खोबरं त्यावर टाकायचं आणि एक वाटीवर डाळिंब तुम्ही खाल्ले तर तुमचं क्रेविंग पण कमी होतं, तुम्हाला गोड खाल्ल्याचं हे पण मिळतं, डायजेस्टिव्ह ज्युसेस पण हे होतात आणि तुमचं क्रेविंग पूर्णपणे कमी होऊन जातं. एखादं कॅरेट किंवा बीटपेक्षा कॅरेट जास्त चांगलं आहे. कॅरेटनी क्रेविंग्स कमी होतात, त्यामुळे तुमचं स्वीट क्रेविंग्स पण कमी होईल आणि तुम्ही 1 किंवा 2 गाजर खाल्ली तर लगेच काही तुमची शुगर हॅवॉक होत नाही किंवा फार मोठं हे होत नाही.